ॲक्च्युली रेस्टॉरंट हे चालू करायचं डोक्यात नव्हतं. जेव्हा मी 27 वर्षापूर्वी जेव्हा दुबईला गेलो, स्ट्रगलिंग पिरियड होता आणि त्यावेळेस ही घरातनं टिफिन करायची आमच्या. माझा जॉब सुरू होता आणि एकदा घरी एक आमचे काकासारखे एक म्हणजे गृहस्थ होते, त्यांना मी जेवायला बरोबर घेऊन आलो. पुण्याचेच होते ते. तर ते म्हणले, श्रेया अगं किती सुंदर स्वयंपाक करतेस, किती छान जेवण आहे, तर मला तू डबा दे, मी तुला पैसे देईन. तर ही म्हणली, काका पैसे कसले, याला डबा देते तुम्हालाही देईन. तर ती दुसऱ्या दिवसापासून डबा द्यायला सुरुवात झाला. 2-3 दिवसांनी अजून एक ग्रहस्थ म्हटलं, अरे काका हे कुठनं आणलं, तुम्ही चक्क पोळी भाजी खाता इथे अजमानमध्ये. त्यावेळेस आम्ही अजमानमध्ये होतो. अच्छा. तर अजमानमध्ये चक्क पोळी भाजी ते कुठे येतात. ते म्हणले की हे बघ, ह्याच्या बायको यांना टिफिन देते आणि ती 150 दिरहम घेते महिन्याचे. त्यांनीच ठरवलं. मला म्हणले, तू आता बोलू नकोस, हा एक व्यवसाय म्हणून तुम्ही हे करा आणि 150 घे आणि डबा दे. अजून 2-3 दिवसांनी अजून 7-8 डबे आले. बरं. असं करत करत कालांतराने 135 डबे झाले. बाप रे. 400 पोळ्या रोज. हो. तर साधारण 3:30-4 वाजल्यापासून आम्ही उठायचो दोघं आणि पण यांनी मला प्रचंड मदत केली तेव्हा. हो ना. हो. आणि त्यावेळेस ती गरज होती, कारण 35 डबे म्हणजे किती करावं लागत असेल. हो म्हणजे लोकांचे ते डबे भरायला सुद्धा आम्हाला खूप मदत लागायची. जी एक मैत्रीण आमच्या मदतीला यायची, तो वॉचमन होता, तो मदतीला यायचा. कारण 135 लोकांचे, अर्थात ते लगेच सुरू नाही झाले, साधारण वर्षभर लागलं 135 हा नंबर पोचायला. पण नंतर ते एक वर्षभर चाललं. सो इट वॉज अ बिग स्पॅन. आणि नंतर काही वर्षांनी कोणीतरी आम्हाला अप्रोच झालं. एक त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना एक मोठं रेस्टॉरंट करायचं होतं. त्यांचं छोटं होतं आणि मोठं करायचं होतं. तर काहीतरी व्यवसाय करायचा होता असा विचाराने ॲक्च्युली ही खूप मागे लागली, खूप मला कन्व्हिन्स केलं. आणि मग आम्ही खूप त्याचा अभ्यास केला, कारण रेस्टॉरंट चालवणे हे खूप अवघड गोष्ट आहे. तर आम्ही पूर्ण अभ्यास केला. आम्ही जवळजवळ 4,500-5 हजार रेस्टॉरंट्स दुबईतली व्हिजिट केली. त्यांची मेनू कार्ड गोळा केली. बरोबर. आणि असं लक्षात आलं की मराठी जेवणच कुठे नाही. म्हणजे इथे काय मिळत नाही दुबईमध्ये ते आम्हाला आमच्या रेस्टॉरंटमध्ये. बरोबर. असं झालं 2-3 महिन्याने की त्यांचं आणि आमचं नाही पटलं. आणि मग आम्ही स्वतःचं रेस्टॉरंट, त्यावेळेस काय झालं की ह्या अख्ख्या प्रक्रियेला 7-8 महिने गेले होते. त्याच्यावेळेला पूर्ण आमचा अभ्यास झाला होता की एक रेस्टॉरंट काढायला दुबईतले नियम काय आहेत, कशी लोक आणता येतील, कसं काय करता येईल, हे आम्हाला सगळा अभ्यास झाला होता. आणि म्हणून मग आम्ही पेशवाची तिथे ॲक्च्युली सुरुवात झाली. पेशवा म्हणजे प्राईम मिनिस्टर, प्रांत अधिकारी, जो मेन त्याच्या हातात सगळं, पंतप्रधान. तर म्हणजे लीडर, वी वॉन्ट टू बी द लीडर इन फूड इंडस्ट्री. आणि पेशवा म्हणजे इट विल नेवर गो रॉंग, कारण पेशवे स्वतः 44 लढाया जिंकले आणि एकही हरले नाहीत. बरोबर. तर ते आपल्या डोळ्यासमोर ठेवून, आणि अटकेभार झेंडा असं काय म्हणलं जातं, आणि आमचा अटकेभार झेंडा होता म्हणून ते पेशवा नाव होतं. मग फक्त मराठी रेस्टॉरंट का, तर मराठी रेस्टॉरंट मिळत नाहीच आहे कुठे. आहेत त्याच्यात मिक्स आहे, किंवा काही मराठी पदार्थ, मग काही चायनीज, काही पंजाबी, काही साऊथ इंडियन, अशी मिक्स रेस्टॉरंट मल्टी क्युझिनची खूप आहेत, भरपूर आहेत. पण म्हणून आम्ही ठरवलं की मग फक्त हे मराठीच करावं. काहीच मिक्स नाही, म्हणजे चायनीज नाही, काहीच नाही, फक्त आपलं मराठी जेवण. आणि त्याच्यात म्हणजे पाणीपुरी नाही, पावभाजी नाही, जे मराठी आहे. आणि ते सगळे जे काही क्युझिन अख्खं पूर्ण जे आहे, सगळे पदार्थ ते सगळं हिने डिझाईन केले. अस्सल मराठी तुम्ही तर टेस्ट केलेच आहेत. तर मग आता फक्त मराठी, मग त्यातलं काय, तर मग फक्त पुणेरी किंवा मुंबई असं नको, कारण मग पुणे मुंबई कायम वाद असतो. आम्ही पुण्याचे असल्यामुळे आम्ही म्हणणार आमचं तसं नको. मग आम्ही काय केलं की कोल्हापुरी, मालवणी, सावजी, वराडी, असं वेस्टर्न घाट्स ज्याला आपण म्हणू, की आपलं पूर्ण जी कोस्टलाईन आहे तिथले वेगवेगळे जे पदार्थ मिळतात ते आम्ही तिथे आणायचे ठरवले. आणि असं करता करता जवळजवळ 250 पदार्थ आपल्या मेनूवर आहेत. आणि म्हणजे अगदी तांदळाची उकड पासून सगळं मिळतं. क्या बात आहे. सो अशी ती सुरुवात झाली पेशवाची. आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्ही खूप त्यात फ्युजन करत नाही, म्हणजे फ्युजन वाईट नाही, पण आम्ही करत नाही, आम्ही ओरिजिनलच ठेवलंय, जे आपल्या घरात बनतं तसंच. अगदी अगदी. फक्त मराठी रेस्टॉरंट असल्यामुळे मराठीतच बोललं जातं मॅक्सिमम. ऑफकोर्स बाकीच्या लँग्वेज बोलतो आम्ही, पण नमस्कार पेशवा रेस्टॉरंट असंच म्हणलं जातं. आता पेशवा म्हणलं की असे कमानी किंवा तलवारी किंवा ढाल तलवार असं न लावता आम्ही काय केलंय, तर सुंदर पैठण्या लावल्यात आम्ही टेबल्सवर.
पाहिलंय मध्ये एक पैठण्याचा मी लावला ते. खूप सुंदर, खूपच सुंदर सुंदर दिसतं ते. सुंदर पेंटिंग्ज आहेत Yes. की शनिवारवाड्याचं आहे Yes. किंवा विश्रामबाग वाड्याचं आहे, पुण्याची पेंटिंग्ज आहेत हो. ते हिने सुंदर नथी करून घेतल्यात ज्या जवळजवळ 2 फुटाच्या आहेत. दुसऱ्या ब्रांच मध्ये सगळ्या नथी आहेत. त्या सुंदर नथी आहेत म्हणजे पगड्या मी पाहिल्या. पगड्या पगड्या पण आहेत आहेत. हां वेगवेगळ्या पगड्या पुणेरी ठेवल्यात. पगडी तिथे. तर असं दोन्ही आम्ही पेशवामध्ये केले. लोकांना युनिक वाटलं म्हणजे घरात आल्यासारखं वाटलं पाहिजे. करेक्ट. आणि सगळं क्रोकरी कटलरी नॉर्मली असते सगळीकडे पण आम्ही ते न करता स्टीलची स्टीलची सगळी ताटं प्रॉपर ठेवली. अगदी घरात आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये बसून जेवणाचा एक फील आला. आता ह्याच्यावर आठवलं की आम्ही पेशवाई पंगत बसवतो अच्छा. आणि ती चांदीच्या ताटात असते. ओके. आजकाल पुणे मुंबईत किंवा महाराष्ट्रात सुद्धा अशी पंगत खूप रेअरली बसवली जाते. हां. तर आमच्याकडे दिवाळीला किंवा गणपतीला किंवा कोणाचं फंक्शन असेल काय साखरपुडा असेल किंवा काही केळवण असतील तर ते चांदीच्या ताटात प्रॉपर आम्ही पंगत बसवतो म्हणजे जमिनीवर रांगोळी नाही. काढून वा. टेबलावर पण रांगोळी काढून त्याच्यात उदबत्ती लावून कसं बटाटा असं कापून पूर्वी त्याला अर्धा बटाटा कापून त्यात उदबत्ती लावायचे तर तसं आणि मागे सनई वगैरे. आणि पुण्याचे असलो तरी आग्रह करतो. हो तर ते लोकांना एक वेगळं वाटतं की परदेशात हे असं काही मिळतं. करेक्ट करेक्ट.